नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी कन्या शेतीशाळा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं पुनश्च एकदा सहर्ष असं स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, खरीपाचा हंगाम आता सध्याला सुरू आहे आणि मका पिकाची लागवड आपल्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे। तर या मका पीक लावतानाची एक साधारणतः काही महत्त्वाच्या ठळक बाबी आहेत। त्याच्यामध्ये असं आपलं पेरणीची पद्धत, मका पेरणीची वेळ आणि लागणारी खतमात्रा, यासंबंधी आपण एक थोडक्यात माहिती या ठिकाणी घेणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, मका पिकाची पेरणी करताना साधारणतः उशिरा किंवा मध्यम कालावधीची जर जात आपली असेल तर त्यासाठी 75 बाय 20 सेंटीमीटरवरती आपण लागण करा। आणि जर कमी कालावधीची जात आपल्याकडे असेल, पेरणीची जात आपल्याकडे असेल तर 60 बाय 20 म्हणजे 60 बाय 20 सेंटीमीटरवरती आपण त्या पिकाची टोबन करा, लागवड करा। यामध्ये साधारणतः याचा काळ जर बघितला आपण, पेरणीचा काळ हा आपला खरीप हंगाम चालू असून खरीप हंगामामध्ये साधारणतः 7 जून ते 15 जुलैपर्यंत आपण या मका पिकाची लागवड करू शकतो। साधारणतः शेतकरी बांधवांनी यासाठी आता खत मात्रा आपण कुठली दिली पाहिजे? साधारणतः आपण सरी काढण्याच्या वेळेस किंवा मका लागवण्याच्या वेळेस ही खत मात्रा, ज्याला की आपण बेसल डोस म्हणू शकतो, तो बेसल डोस देणं अत्यंत महत्त्वाचं आहे। यामध्ये पेरणीच्या वेळी शेतकरी बांधवांनो 15-15-15 हे जे आपले NPKचं खत आहे, ते 2 बॅग आपण साधारणतः दिलं पाहिजे किंवा 10-26-26च्या 2 बॅग। ते जर उपलब्ध नसेल तर 8-21-21 किंवा 9-24-24 याच्या प्रत्येकी 2 बॅग आपण त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे। आणि शेतकरी बांधवांनी या खत मात्रेमध्ये एक प्रामुख्याने सांगायची गोष्ट म्हणजे झिंक सल्फेट 10 किलो एकरी हे प्रमाण आपण वापरलंच पाहिजे, कारण या झिंकचा वापर हा आपल्या मका पिकासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि उपयोगाचा आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो 30 दिवसानंतर आपण युरियाची 1 बॅग आणि निंबोळी पेंट हे जे ऑर्गॅनिक खत आहे ते 10 किलो त्या ठिकाणी आपण दिलं पाहिजे। आणि 45 दिवसानंतर एक 24-24-0 आणि युरिया याचं एक प्रमाण करून आपण त्या ठिकाणी खत मात्रा दिली पाहिजे। आणि फवारणीमध्ये जर आपण फवारणी करत असाल तर मायक्रोन्यूट्रियनचा आपण वापर त्या ठिकाणी करण्यात आहोत। तर ह्या काही ठळक गोष्टी आपल्याला पेरणीच्या वेळी मका पिकासाठी करणे अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून की आपलं मका पीक अत्यंत चांगल्या पद्धतीचं आपल्याला उत्पन्न देईल। आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलाच त्याबद्दल आपले धन्यवाद।